तर शुद्ध लेखन संदर्भात आपण माहिती बघतोय. याच्यामध्ये शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत, टीईटीच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न कंपल्सरी असतो आणि तो प्रश्न असा असतो की खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता किंवा अशुद्ध शब्द कोणता, किंवा जे काही शुद्ध लेखनाचे नियम आहेत त्या शुद्ध लेखनाच्या नियमानुसार कोणता शब्द अचूक शब्द आहे, शुद्ध शब्द आहे. तर शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. परिच्छेद, 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 परिच्छेद असे 4 शब्द आहेत. तर त्या 4 शब्दांपैकी योग्य शब्द कोणता मग? तर यातला पहिला शब्द आहे योग्य आहे. परी हा उपसर्ग आहे. परिचित, परिपूर्ण, परिवर्तित, परिच्छेद या पद्धतीने हे शब्द लिहिले जातात. बरोबर. तर ती संधी कशी आली वगैरे इथे दिलेलं आहे. आता आपण फक्त शब्द बघणार आहोत. ज्यांना शक्य आहे त्यांनी उत्तर द्या, मग आपण ते उत्तर पुढे बघणार आहोत. चला, पुढचा प्रश्न आहे. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आता हे जे काही आपण शब्द बघणार आहोत, हे शब्द पुन्हा पुन्हा परीक्षांमध्ये विचारले जातात. अधपतन, 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 अध्वपतन हे 4 शब्द आहेत. अचूक शब्द ओळखा चौघांपैकी. एक अधपतन. तर अगदी बरोबर आहे. आता बघा, अधपतन हा व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द आहे. पहिल्या पदाच्या शेवटी विसर्गाच्या मागे अ हा स्वर व पुढे क, ख, प, प्र यापैकी कोणतेही व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो. तर अधपतन मध्ये अध अधिक पात, अ आणि प कायम राहतोय, म्हणून उत्तर एक आलेलं आहे अधपतन. व्हेरी गुड मॅडम. नेक्स्ट पुढचा शब्द प्रकृती, 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 प्रकृती. कुठला शब्द बरोबर आहे याच्यातला? एक नंबर प्रकृती. हा, अगदी बरोबर. तुम्ही नोटबुक मध्ये जरी हे शब्द लिहिले किंवा तशी पीडीएफ मी शेअर करणार आहे, तर पहिला शब्द बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. राहणे, राहणे, वाहने, राहणे. आपण म्हणतो निवासात जायचंय, राहायला जायचंय, तर कुठला शब्द योग्य आहे याच्यातला? राहणे. 4 नंबर. तर राहणे हा शब्द बरोबर आहे. नेक्स्ट परिपूर्णता. हे जे शब्द आहेत हे पुन्हा पुन्हा येतात. परिपूर्णता, 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 परिपूर्णता. 4 पर्याय आहेत. योग्य पर्याय सांगा. पर्याय तर परिपूर्णता हा पहिला पर्याय अगदी बरोबर आहे. अंत्य अक्षर दीर्घ स्वरात असल्यास. आता अंत्य अक्षर म्हणजे काय? दीर्घ स्वरात असल्यास उपांत्य अक्षर ऱ्हस्व असते. ओके. तर अंत्य अक्षर, उपांत्य अक्षर हे काय? अंत्य म्हणजे शेवटचं अक्षर, उपांत्य म्हणजे अंत्याच्या अगोदरचं अक्षर. म्हणजे अंत्य अक्षर दीर्घ स्वरात असेल. आता पूर्णतः, ता मध्ये आ आलाय, आ म्हणजे दीर्घ स्वर झाला, आणि उपांत्य अक्षर ऱ्हस्व असेल, न हा ऱ्हस्व मध्ये गेला, तर उदाहरणार्थ परिपूर्णता, ई आणि उ या पद्धतीने इथे आलेलं आहे. नेक्स्ट शब्दकोश, 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 शब्दकोश. चौथा. 4 पर्याय 4 नंबर. तर शब्दकोश हा शब्द व्याकरण दृष्ट्या योग्य आहे. शेवटी दंड म्हणजे उभी रेष असलेली व्यंजने जोडाक्षरात आधी आली की त्यातील दंड काढून जोडाक्षर तयार होते. जसं रुग्ण शब्द कसा आलाय, शब्दकोश मधला शब्दकोश कसा आलाय, तर कोश म्हणजे संग्रह. तर याचा पर्याय क्रमांक जो आहे तो तुमचा असणार आहे पर्याय क्रमांक 4. चला, सहाय्य, सहाय्यक, सहाय्यक, मंदिर या शब्दांमध्ये आपण पुन्हा पुन्हा चुका करत असतो.
बघा 4 पर्याय आहेत. योग्य शब्द सांगा. अचूक शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक दोन. दोन. सहाय्यक. एक मिनिट. तर पर्याय क्रमांक 3 हा शब्द बरोबर आहे. यापुढे लक्षात ठेवायचं आहे, सहाय्यक शब्द असाच लिहायचा असतो. य ला य कधीच नसतो. या आपल्याकडून सिली मिस्टेक होत्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सहाय्यक शब्द हा व्याकरण दृष्ट्या अशा पद्धतीनेच योग्य आहे. ओके, चला पुढे जाऊया. पुढचं आहे वार्षिक. वार्षिक वार्षिक वार्षिक. आपण वार्षिक नियोजन शब्द शिक्षकांना लिहावा लागतो, त्यामुळे वार्षिक शब्द आपल्याला आलाच पाहिजे. पर्याय क्रमांक एक. पहिला. पहिला. ऑप्शन नंबर 1. तर वार्षिक हा शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे. वर्ष अधिक एक वार्षिक. चिरंजीव. चिरंजीव. चिरजीव. चिरजीव. पर्याय क्रमांक एक. अगदी एक. पर्याय क्रमांक बरोबर. चिरंजीव. अगदी बरोबर. चला पुढचा शब्द जीवान. जीवन. 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 पटकन सांगायचं, सोपं आहे. पर्याय क्रमांक चार. चार. हम्म. चार. नंतर भ्रष्टाचार. 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 एक. पहिला. पहिला. एक नंबर. तर भ्रष्टाधिकाचार. भ्रष्टाचार. अगदी बरोबर, पहिला आहे. वैयक्तिक. वैयक्तिक. दोन. एक. पर्याय क्रमांक एक. 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 वैयक्तिक. पर्याय क्रमांक एक. वैयक्तिक. 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 वैयक्तिक हा वैयक्तिक हा शब्द व्याकरण दृष्ट्या योग्य. तर वैयक्तिक हा शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे. पुढचा शब्द आहे सप्तशृंगी. 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 तीन. शृंगी. तीन. ऑप्शन नंबर पर्याय क्रमांक तीन. तर सप्तशृंगी हा शब्द व्याकरण दृष्ट्या योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 लक्षात तीन. ठेवायचं. आपण चुकीचं लिहितो. चार. सप्तशृंगी नाही येणार आहे, सप्तशृंगी. या पद्धतीने पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. जे जे शब्द तुमचे चुकत आहे, एक डायरी घ्या आणि त्या डायरीमध्ये जो चुकलाय तो शब्द लिहायला विसरू नका. कारण असे शब्द आले तर मग आपल्या चुका होऊ शकतात. एक मार्क 100% एक प्रश्न कंपल्सरी असतो. पूरस्थिती. 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 दोन. पर्याय क्रमांक दोन. दोन. पर्याय क्रमांक दोन. याच्यामध्ये आहे पूरस्थिती. पर्याय क्रमांक 2. साप्ताहिक. 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 चार. दोन. साप्ताहिक. पर्याय क्रमांक चार. अगदी बरोबर. तर साप्ताहिक शब्दामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे प हा त ला जोडलेला असेल, परंतु आपला गोंधळ इथे होऊ शकतो. आपला गोंधळ होण्याचं ठिकाण जे आहे ते ह ला कोणती विलांटी, पहिली विलांटी की दुसरी विलांटी. तर त्याच्यामध्ये पहिली विलांटी लक्षात ठेवायची आहे. साप्ताहिक मध्ये पहिली विलांटी. नेक्स्ट पुढे आहे प्रात्यक्षिक. प्रत्यक्षिक. प्रात्यक्षिक. प्रत्यक्षिक. पर्याय क्रमांक एक. तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. तीर्थस्वरूप. 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 तीर्थस्वरूप.
हा तीन. प्रश्न टीईटीला विचारला गेलेला आहे. दोन. तीन. दोन पर्याय. तीन. तर तीर्थ स्वरूप मध्ये तीन आहे. तीर्थ स्वरूप हा शब्द व्याकरण दृष्ट्या योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवायचे. तीर्थ स्वरूप लिहिताना तला दुसरी विलांटी थ वर रफार पाहिजे आणि मग स्वरूप शब्द आहे. नेक्स्ट नीती 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 नीती. दोन. दोन. चार. चार. नीती. चार बरोबर. तर याच्यामध्ये आहे बघा नीती शब्द. तर नीती हा शब्द व्याकरण दृष्ट्या असा येणार आहे. आता त्याच्या बरोबरीने कोणकोणते शब्द लक्षात ठेवायचा आहे? प्रीती, भीती आणि कीर्ती. कीर्तीमध्ये मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कीर्ती हा शब्द आपण बऱ्याच वेळा चुकीचा लिहितो की त्याला पहिली विलांटी देतो. बघा किती महत्वाचा शब्द आहे. कीर्ती या शब्दामध्ये क ला दुसरी विलांटी पाहिजे कीर्ती. तसं नीतीमध्ये बघा दोन्ही दोन्ही विलांटी आहेत. दुसरी विलांटी आहे प्रीतीमध्ये, भीतीमध्ये, कीर्तीमध्ये पहिली आणि दुसरी आहे. नेक्स्ट पुढे आहे अचूक शब्द ओळखा. कृष्ण कारस्थान, कृष्ण कीरस्थान, कृष्ण कास्थान, कृष्ण कारस्थान. एक. तर तर याच्यामध्ये येणार आहे कृष्ण कारस्थान हा शब्द व्याकरण दृष्ट्या योग्य आहे. कृतज्ञता, 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 कृतज्ञता. एक. पर्याय क्रमांक पहिला. बरोबर आहे कृतज्ञता हा शब्द. परिस्थिती, परस्थिती, परिस्थिती, परिस्थिती. एक. पर्याय क्रमांक एक. तर पर्याय क्रमांक 1 बघा परिस्थितीमध्ये लक्षात ठेवायचंय. र हा रस्व असणार आहे म्हणजे दीर्घ नाहीये. ई असेल म्हणजे तुमचा सुरुवातीचा पहिला ई जो ज्याला म्हणतो तुम्ही रस्व असणार आहे म्हणजे पहिली विलांटी असेल. आणि स्थितीमध्ये स्थ शब्दाला पहिली विलांटी आणि तीला मात्र दुसरी विलांटी. परिस्थिती. कुष्ठरोग, 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 कुष्ठरोग. एक. एक. पर्याय क्रमांक एक. पर्याय क्रमांक एक. एक. तर कुष्ठरोग हा शब्दामध्ये क ला पहिला उकार असेल देन कुष्ठ असा उच्चार होत नाही तो उच्चार कु असा होतो. सो बली अंगू असे शब्द दिलेले आहेत. तर कुष्ठरोग हा शब्द माझ्या मते पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. विषाद, निस्पृह, नाविन्य, प्रतीक्षा. कुठला शब्द बरोबर आहे असं म्हटलं त्यांनी? दोन. तीन. नाविन्य. दोन. तर विषाद हा शब्द व्याकरण दृष्ट्या योग्य आहे म्हणजे तो श षटकोणाचा पाहिजे होता तिथे श शांभृगात झाला. निष्पृह हा शब्दामध्ये नेहमी विसर्ग असतो. 2 डॉट आहेत बघा. नाविन्य शब्दामध्ये वला दुसरी विलांटी असते नाविन्यमध्ये बघा आपण चुकीचं लिहितो. आता याच्यामध्ये कुठला शब्द व्याकरण दृष्ट्या योग्य आहे? तर प्रतीक्षा हा शब्द आपण किती वेळा चुकीचा लिहितो विचार करायचा आहे. तर प्रतीक्षा शब्द हा व्याकरण दृष्ट्या अगदी योग्य आहे. ओके देन नेक्स्ट पुढचे उदाहरण बघूया. पीक, पीक, पिंक, पिके. दोन. दोन. पर्याय क्रमांक दोन. तर पर्याय क्रमांक 2. ओके. यंदा डॅश डॅश चांगले आहे तर यंदा चांगले पीक आहे. ओके नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे. बघा पीक, फुलं, सुन, खीर. पीक म्हणजे हे बघा हा एक सांगायचं राहिलं बरं का तुम्हाला.
एका शब्दाचे दोन अर्थ सुद्धा होतात. जेव्हा ला दुसरी विलांटी लावतात आणि पीक शब्द लिहितात तर तो क्रॉप म्हणून येतो. मक्याचा क्रॉप, ज्वारीचा क्रॉप ज्याला आपण म्हणतो. आणि ला पहिली विलांटी दिली आणि पीक हा शब्द, मी इथे लाल रंगाने मी तुम्हाला करून दाखवतोय बघा. इथे तुम्हाला असं लक्षात येईल की ला जर पहिली विलांटी आली तर पीकचा अर्थ कोकिळा होतो. म्हणून जेव्हा तुम्ही असं लिहिलं, यंदा डॅश डॅश चांगले आहे, आणि पहिला पर्याय जर निवडला त्याचा अर्थ वेगळा होतो. यंदा कोकिळा चांगले आहेत असा अर्थ होतो, तसं नकोय. तर पर्याय क्रमांक 2 पाहिजे, यंदा पीक चांगले आहे. परंतु, 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 परंतु. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. हा, अगदी बरोबर. तर परंतु लिहिताना नेहमी तला पहिला उकार पाहिजे. अद्यपि, तथापि, अति, इति, प्रभूती, यद्यपि, यथामती. ओके, या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. आयुष्य, 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 आयुष्य. 2. पर्याय क्रमांक 2. सोपा एकदम. हा एक प्रश्न बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला गेलाय. ऐश्वर्य, 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 ऐश्वर्यू. 1. बहुत बढ़िया, व्हेरी गुड. कुसुम, कुसुम. 1. तर कुसुम शब्द लिहिताना लक्षात ठेवायचं, क ला पहिला उकार, सु ला पहिला उकार आणि मग म. ओके, तर हा तत्सम शब्द आहे त्यामुळे रस्वच लिहितात. गृहस्थ, 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 गृहस्र, गृहस्थ. 4. 4. तर गृहस्थ हा शब्द व्याकरण दृष्ट्या योग्य आहे. प्रतिबंध, 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 प्रतिबंध. 3. तर पर्याय क्रमांक 3 2. अगदी बरोबर. कृत्रिम, कृत्रिम, कृत्रिम. हा सांगता येईल तुम्हाला. पर्याय 2. क्रमांक 2 2. अगदी बरोबर. हा एक प्रश्न बघा बऱ्याच जणांचा चुकलेला असतो बऱ्याच एक्झाम मध्ये. शब्द दिलेला आहे उद्ध्वस्त, 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 उद्ध्वस्त. कोणता बरोबर आहे 1. सांगा. 1. तर पर्याय क्रमांक 1. तर अच्छा, 2. सगळ्यात महत्वाचा उद्ध्वस्त. आहे पर्याय क्रमांक 2. हा शब्द व्याकरण दृष्ट्या योग्य आहे. आतापर्यंत बरोबर. कदाचित तुम्ही चुकीचं लिहित असाल तर ते लक्षात ठेवा. उद्ध्वस्त हा शब्द अशा पद्धतीने लिहायचा आहे. त्याचं स्पष्टीकरण असं आहे, द हे व्यंजन जोडाक्षरात आधी आले. द च्या पुढे ग, घ, ध किंवा व आल्यास द च्या खालील बाजूस ते अक्षर जोडावे. बुद्धी, द्विरुक्ती या अर्थाने. ओके. अपवाद, भगवद्गीता आणि उद्ध्वस्त याच्यामध्ये द चा पाय मोडून लिहिण्याचा विकल्प आहे. म्हणून उद्ध्वस्त मध्ये इथे द चा पाय मोडलाय बघा. म्हणजे ग, घ, ध किंवा व. तर द हे व्यंजन जोडाक्षरात आधी आले, बरोबर आहे की नाही. आणि द च्या पुढे ग, घ, द आल्यास द च्या खालील बाजूस ते अक्षर जोडावे असा नियम आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 उद्ध्वस्त 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 अशा पद्धतीने येणार आहे. सिंहासन, सिंहासन, शिवासन, सिंहासन. 1. 1. 1. तर याच्यामध्ये आहे सिंहासन हा शब्द व्याकरण दृष्ट्या योग्य आहे. अत्यंत अक्षर दीर्घ स्वरात असेल तर उपांत इकार व उकार रस्व असतो. सिंहासन शब्दामध्ये न हा लहान आहे. स यांच्या पूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल संस्कृत प्रमाणे केवळ शीर्षबिंदू घ्यावा. म्हणून पर्याय क्रमांक 1. चला पुढे आहे शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. प्रतिकूल, 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 प्रतिकूल हा शब्द 3. महत्वाचा 3. आहे. पर्याय क्रमांक 3. प्रतिकूल पर्याय क्रमांक 3 हा पर्याय योग्य आहे. निर्भत्सना, मतितार्थ, महात्म्य,
शुश्रूषा अचूक शब्द ओळखा. 4 3 तर निर्भत्सना हा शब्द व्याकरणदृष्ट्या योग्य आहे. निर्भत्सना. मतितार्थमध्ये म मतितार्थ मला थोडं गोंधळ वाटतो याच्यामध्ये. मथितार्थ असा नसतो तो. महात्म्य हा शब्द असा पाहिजे, बरोबर आहे. आणि शुश्रूषा असा तो शब्द आहे. मही, मही, माही, माही. 1 क्रमांक तर 1 मही मध्ये 3 असा लिहायचा आहे तो. हला दुसरी विलंटी मही. परीक्षा, 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 परीक्षा. पर्याय क्रमांक 2 ओके, 2. अतिथी, अतिथी शब्द कोणता बरोबर आहे? 4 पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर. अतिथी हा शब्द बरोबर आहे. चला नेक्स्ट. मैत्री, मैत्री, 1 मैत्री. पर्याय पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1 स्थैर्य, स्थैर्य, स्थैर्य. 2 नंबर पर्याय 2 क्रमांक नंबर 2 अगदी बरोबर. शिक्षण, 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 शिक्षण. हे काही चुकणार पर्याय नाही. क्रमांक 1 वार्षिक, वार्षिक झालं होतं आपलं. पर्याय क्रमांक 1. आपण 50 शब्द घेऊ, नंतर मग दुसरा टॉपिक बघू मराठी मधलाच. कारण ही पीडीएफ मी तुम्हाला शेअर करणारच आहे. तुम्ही काय करायचं, एक नोटबुक करून ना जे शब्द आपण चुकीचे लिहितो ना तेच लिहायचे. जे येतं ते नका लिहू. जे येतं ते ऑलरेडी तुमच्या डोक्यात आहे बरोबर लिहिलेलं. जे चुकतंय ना त्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तो शब्द आल्यावर आपण बरोबर लिहू. महत्वाचे, महात्वाचे, महत्त्वाचे, महात्वाचे. पर्याय क्रमांक 1 हम्म. प्रावीण्य, प्रवीण्य, प्रावीण्य, प्रावीण्य. पर्याय क्रमांक 3 1 3 3 तर लक्षात ठेवायचंय, प्रावीण्य जो शब्द आहे ना तो हा व्याकरणदृष्ट्या योग्य आहे. प्रावीण्य शब्द. एक मिनिट. तर प्रावीण्य शब्द हा अगदी बरोबर आहे, तसाच महत्वाचा आहे. ओके. प्रावीण्याचा अर्थ गुणवैशिष्ट्य असं होतं, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये कुशल असणं. क्रिकेटच्या खेळात सचिनचे प्रावीण्य बघा, म्हणजे यापुढे लक्षात ठेवायचं. आता कोणी म्हटलं तर प्रावीण्य हा तिसरा पर्याय आहे, तर त्याने लिहून घ्या. प्रावीण्य हा पहिला पर्याय असेल, हे असंच लिहायचंय तुम्हाला. आर्थिक, 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 आर्थिक. 1 नंबर 1 नंबर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर. तर आर्थिक आपण या पद्धतीने लिहित असतो. इतिहास, 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 ऐतिहास, इतिहास. 4 नंबर 4 4 हा, तो तर बरोबर असणार आहे. परीट, परीट, परीठ, पर. 2 अगदी बरोबर. परीठ हा 2 शब्द. नंबर व्हेरी गुड, छान. नंतर शीर्षक बघा, या शब्दामध्ये फार गोंधळ होतो बरं का. या शब्दामध्ये फार गोंधळ होतो. चुका करतो आपण या शब्दांमध्ये. शीर्षक शब्द कोणता आला पाहिजे? 4 नंबर पर्याय क्रमांक 4 आला पाहिजे. नंतर हळूहळू, 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 हळूहळू. 2 नंबर तर 2 लक्ष. नंबर तर पर्याय क्रमांक 2. आपण हळूहळू शब्द सुद्धा चुकीचा लिहितो.
हा, थोडा विचार करा. आपण कोणते कोणते शब्द चुकीचे लिहितो ते. अगदी बघा, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. हळूहळू. ळला दुसरा उकार आहे. दोन्ही ळला दुसरा विकार आहे. हळू या शब्दाचा अंत्य उच्चार नेहमी दीर्घ असतो. अंत्य म्हणजे शेवटचा उच्चार. हळू, हळू, हळू या पद्धतीने दीर्घ. हा, चला शेवटचा शब्द घेऊया. शुद्ध लेखन, शुद्ध लेखन, शुद्ध लेखन, शुद्ध लेखन. एक. तीन. एक नंबर. चार. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आयुष बरोबर आहे. शुद्ध आहे का? द हा जो आहे ना, द ला जोडायचा आहे. शुद्ध लेखन. हा, तर दोन्ही तर सेम दिलेले आहेत तिथे ना. सेम आहे सर. सेम आहे, सेम आहे, सेम. ओके, ठीक आहे. चला, त्यांची चुकी त्याच्यामुळे पहिला आणि तिसरा पर्याय बरोबर आहे. चला, याच्यातला दुसरा टॉपिक बघतो मी. ही पीडीएफ तर शेअर कर. सॉरी. गगन, वस्त्र, शून्य या तिन्ही शब्दांसाठी एकच पर्यायी शब्द निवडा. बर. सांगता येईल कोणाला? पृथ्वी. तर हे बघा, अंबर हा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ गगन पण होतो, वस्त्र पण होतो. बरोबर आहे की नाही? पितांबर म्हणतो ना आपण, गजाननाला पितांबर, अंबर शब्दाला. आणि शून्य पण अर्थ होतो, अंबरचा अर्थ शून्य होतो. ओके. इथं छान दिले बघा. जगाचे अर्थ विश्व, पाण्याचे उभट आकाराचे भांडे. जगचे दोन अर्थ होतात. पटचे तीन अर्थ होतात. पट म्हणजे आकाश पण होतो, वस्त्र पण होतो, आणि खेळाचा पट होतो. चला, पुढचा प्रश्न. दोष, उणीव, लाकडाचा तुकडा, वाईट सवय हे सगळे शब्द दाखवणारा एक अर्थ, एक शब्द सांगा मला. फोड. फोड 2 नंबर. फोड. चला, याचं उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक, बघा, खोडचा अर्थ असा होतो की दोष, उणीव, लाकडाचा तुकडा पण होतो आणि वाईट सवय पण होते. आपण ते एक म्हण आहे बघा मराठीमध्ये, की जित्याची खोड काय पुढे, मेल्याशिवाय जात नाही. यस, यस. शेतमळा, वहिवाट, उपयोग. वावर. वावर. पायवट. 3 नंबर. वावर. तर वावर बरोबर आहे की नाही? वावरचा अर्थ काय होतो? शेत पण होतो, मळा पण होतो, वहिवाट पण होतो आणि उपयोग पण होतो. अद्दल या शब्दासाठी अद्दल बोला. शिक्षा, साक्ष 2 नंबर. नक्की? ठोकर धडा. पर्याय 3. तर पर्याय 3 आहे. आता अद्दल म्हणजे शिक्षा. बघा काय काय दिलेले, ठोकर, आणि तो दुसरा पर्याय शिक्षा नाही. दिले. लोक शिक्षण 1 नंबर. नाही, पर्याय पर्याय 3 दिलेला आहे शिक्षक त्यांनी. धडा एकच आहे ना. काय काय? शिक्षक धडा एकच येतो ना. एक मिनिट थांबा. ठोकर माणसा मी त्याला अद्दल घडवली म्हणजे त्याला, मला अद्दल घडली म्हणजे मला ठोकर लागली.
आणि मला धडा मिळाला. बरोबर, या अर्थाने आलेले. तर पर्याय 3 हे उत्तर आहे, ठोकर आणि धडा. आता अद्दल घडवणे म्हणजे शिक्षा देणे. ठीक आहे, आपण एकदा अद्दल बद्दल बघूया एकदा. अद्दलच्या बद्दल काय येतं. चालेल, एकच सेकंद. अद्दलचे बरेच अर्थ आहे. अद्दलचा मूळ अरबी अर्थ न्याय असा आहे. न्याय मिळणे, शिक्षा मिळणे, ठोकर बसणे. ओके. आता ठोकर आणि धडा एका अर्थाने इथे ना, मला तरी वाटतं ना, पर्याय क्रमांक तिथे देतानाच पर्याय ठोकर आणि शिक्षा म्हणजे पहिला पर्याय दिला आणि उत्तर मध्ये 3 म्हटलंय त्यांनी ना. पण ठोकर धडा पण होतो, शिक्षा पण होतो. म्हणजे इथे लक्षात ठेवा, ठोकरही अर्थ आहे, शिक्षा पण अर्थ आहे, धडा पण अर्थ आहे. चला पुढचा शब्द घ्या. छाया, कृपा, हत्तीची झूल. छाया, कृपा, हत्तीची झूल. प्रारंभी